या अर्धवार्ष पत्रिकेचं या ठिकाणी प्रकाशन करावं. आणि यानंतर धनगर सरांनाच मी या ठिकाणी विनंती करतो की त्यांनी आपलं विशेष अतिथींचं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय धनगर सर. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय विमो नारनवरे सर, बाली मॅडम, दर्शना मिश्रा नुकत्याच आलेल्या आहेत, गौरे मॅडम, दिलेवाले सर आणि चक्रधर सर. सम्यकवाणी या पत्रिकेचं प्रकाशन नुकतंच झालेलं आहे. सम्यकवाणी ही पत्रिका मागच्या 11 वर्षापासून आपण प्रकाशित करीत आहोत आणि यामध्ये 460 सभासद आतापर्यंत झालेले आहेत. त्या पत्रिकेमध्ये आम्ही कुठले सभासद आहेत त्याची नोंदसुद्धा केलेली आहोत. फुले शाहू आंबेडकर यांचा विचार दूरदूरपर्यंत पोहोचावा हा त्यामागील उद्देश आहे. सम्यकवाणीच्या प्रकाशनाबरोबरच आज आपण या ठिकाणी करुणा बहुउद्देश संस्थेच्या वतीने रमाईचं पुण्यतिथीचं कार्यक्रमाचं आयोजन केलेले आहोत. रमाई म्हटलं की त्यांचा जो त्याग आहे तो त्याग आपल्यासमोर दिसतो की त्यांनी आपल्या जीवनामध्ये किती त्याग केलं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र आचरणात आणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई. डॉक्टर आंबेडकर 1923च्या दरम्यान अमेरिकेला जेव्हा गेलेले होते तेव्हा दोनदा 1923पर्यंत चार वर्ष अमेरिकेमध्ये जेव्हा ते उच्च शिक्षणाकरता गेले होते त्या दरम्यान रमाईला खूप हाल अपेष्टा भोगाव्या लागलेल्या आणि त्याकरता त्यांनी दादर ते माहीम हा जो प्रवास आहे हा प्रवास इंधनाच्या दृष्टिकोनातून शेण आणि गोवऱ्या वेचण्याकरिता ते जात असे आणि शेजारच्यांना असं वाटायचं की बॅरिस्टरची बायको शेण गोवऱ्या वेचायला चालली. ही आपल्याला म्हणण्याची वेळ येऊ नये म्हणून त्या सूर्योदयापूर्वी आणि रात्री गोवऱ्या थापण्याकरिता वरळी येथे जात होते. बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर लगेच त्यांचा 1 वर्षाचा मुलगा दगावला. त्याचं नाव होतं रमेश. रमाईने बाबासाहेबांना हे कळवलं नाही की तो आजारी होता काही दिवस, त्याच्यानंतर तो दगावला. यांना कळवण्याचा उद्देश असं होतं की डॉक्टर आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय येता कामा नये हे त्यामागचा उद्देश होता.
दगावल्यानंतर पत्र पाठवलं रमाईने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि सांगितलं की रमेश सोडून गेलेला आहे. हे पत्र वाचतात डॉक्टर आंबेडकर अगदी सैरभर झाले, डोळे भरून आले. अरे तुझ्या या बापाला न भेटताच गेला बाळ, एवढेच बोलले. गालावर आसवं येत होती. या फाटलेल्या मनस्थितीतून बाहेर येण्यासाठी भीमानं नेपोलियनच्या शब्दाचं उच्चारण करून पुन्हा रमाईला पत्र पाठवून धीर दिला. पण रमाईच्या काळजाला पडलेला खड्डा त्यामुळे बुजणे शक्य नव्हते. पुन्हा रमाईच्या जीवनामध्ये दुःखद घटना घडली. राजरत्न नावाचा त्यांचा शेवटचा मुलगा मरण पावला. हा मुलगा अतिशय देखणा होता. बाबासाहेबाचा प्राण होता. या एकेका मरणानं रमाईची पायाखालची जमीन हिसकावून दिली. एकंदरीत रमाईला 5 अपत्य होते. यशवंत, रमेश, गंगाधर, इंदू आणि राजरत्न. अंतिमतः राजरत्न अंतिमतः यशवंत हाच उरला. बाकीचे काळेचा पडद्याआड झाला. त्यानंतर रमाई ह्या आजारी असू लागल्या. 1934च्या डिसेंबरच्या शेवटी आणि जानेवारी मेचा जो कालावधी होता, हा जवळपास 4-5 महिन्याचा जो कालावधी होता, या कालावधीमध्ये रमाईचा दिवसेंदिवस जो आजार आहे तो खूप वाढू लागला, विकोपाला गेला. त्यावेळी डॉक्टर आंबेडकरांचं निवासस्थान हे राजगुरूला होते. डॉक्टर आंबेडकरला अपेक्षित होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये रमाईने वाचायला पाहिजे. त्यांनी नामवंत डॉक्टरांना पाचारण केले. पण प्रकृती जी आहे ती दिवसेंदिवस खालावत होती. बाबासाहेब रमाईच्या खोलीत गेले. रमाईच्या जवळ बसले. फक्त ती व्याकुळ नजरेने बाबासाहेबांकडे पाहत होती. तिला औषध देत होते, मोसंबीचं ज्यूस देत होते. पण पाहण्यापलीकडे रमाईला काही करता येऊ शकत नव्हतं. अंगणामध्ये खूप लोक आले होते, खूप गर्दी होती. कोट्यावधी रंजल्या गांजल्याची आई आता शेवटचा निरोप घ्यायला सिद्ध झाली होती. मला सोडून जाऊ नको रमा, अजून खूप मनापर्यंत उजेड न्यायचं आहे. हा समाज आणि हा देश प्रकाशात उभा करण्यासाठी तुझी साथ हवी आहे रमा. बाबासाहेब शब्द मुकाटपणे थांबत होते. डोळ्यातून अश्रू येत होते. हा आक्रोश करत होती. रमाईनं बाबासाहेबाच्या डोळ्यातून येणारी आसरू पुसायला हात वर केला. हा हात आसवापर्यंत गेलाच नाही. अर्ध्यावर गेला आणि पिकलेली पानं झाडावरून पडावं तसं गळून पडलं आणि रमाईची प्राणज्योत मावळली. यावरून मला काही आठवणी येतात कवितेच्या, ते तुमच्यासमोर मी सांगत आहे. मुंबईच्या दादर माहीमपर्यंत जाऊन डोक्यावर शेण गोवऱ्या घेऊन उन्हातानात गोवऱ्या थापून संसाराचा गाडा चालविलेस तू. रमाई तुझी इच्छा होती मनात घेण्या विठोबाचे दर्शन पंढरपुरात. दूर करण्या अंधश्रद्धा देवधर्माचे बाबांनी घेतले शरण तथागताचे. दुसरी पंढरी वसविली नागपुरात,
दुसरी पंढरी वसविली नागपुरात, पाहुणी लाखो लोक झाली थक्क, पाहुणी लाखो लोक झाली थक्क. पाहण्या हा सोहळा, पाहण्या हा सोहळा. माता रमाई नाही राहिली दुनियेत, नाही राहिली दुनियेत. जय